नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या 19व्या हप्त्यासाठी आयडेंटिटी ओळखपत्र खूपच आवश्यकताच आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे आयडेंटिटी ओळखपत्र जर नसेल तर तुम्हाला 19वा हप्ता मिळणार आहे का, हे पण माहिती देणार आहे व त्याचबरोबर 19वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे ही पण माहिती देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, थोडीशी चिंतित व्हायची गरज नाही, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर मग नवीन असेल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला सुरुवात करतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आयडेंटिटी ओळखपत्र फार्मर आयडी हा नवीन एक कायदा काढण्यात आलेला आहे, जे की शासनाद्वारे संपूर्ण शेतकरी जे काही पीएम किसान व नमो शेतकरीचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी बंधनकारक आहे व जे लाभार्थी नाहीत त्यांच्यासाठी पण बंधनकारक करण्यात येणार आहे। पण शेतकरी मित्रांनो, हा काहासाठी कायदा काढण्यात आलेला आहे व तसेच या कायद्याचे तुम्हाला काय फायदा, तर संपूर्ण माहिती सांगायलो। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे समजत आली की आयडेंटिटी ओळखपत्र कशासाठी काढण्यात आले, तर तुम्हाला माहीत असायला पाहिजे की जसे तुमचे आधार कार्ड काढण्यात आले व आधार कार्डद्वारे तुम्हाला नवीन नवीन योजनेचा लाभ घेता येत आहे, त्याचप्रमाणे आता आयडेंटिटी ओळखपत्र म्हणून काढण्यात येणार आहे व त्या आयडेंटिटी ओळखपत्राद्वारे तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरी अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या योजना आहेत की त्या तुम्हाला लागू होणार आहेत व शेतकऱ्यांना प्रत्येक योजना निघाल्यानंतर आयडेंटिटी ओळखपत्राची गरज पडणार आहे। तुमचा पीक विम्यापासून तर पीक नोंदणीपर्यंत संपूर्ण ज्या काही गोष्टी किंवा इतर कोणतेही प्रोजेक्ट आहेत त्याच्यासाठी तुम्हाला आयडेंटिटी ओळखपत्राची गरज पडणार आहे। व ते शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर अद्याप आयडेंटिटी ओळखपत्र काढलं नसलं तर तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की जो काही 19वा हप्ता आहे तो तुम्हाला यशस्वी 24 फेब्रुवारी रोजी मिळणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, 24 फेब्रुवारी पीएम किसान दिन म्हणून राबविला जातो, म्हणजे की पीएम किसान दिन याच्यामुळे म्हणून राबविला जातो कारण की पीएम किसानची जी काही सुरुवात होती 24 फेब्रुवारी रोजी केली होती, त्यामुळे ती सुरुवात म्हणून पीएम किसान दिन म्हणून साजरा केला जातो। त्या दिवशी तुम्हाला पीएम किसान व नमो शेतकरी दोन्ही योजनेचे पैसे तुम्हाला तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहेत। आता मित्रांनो, फार्मर आयडीद्वारे तुम्हाला आता नेमके काय काय नवीन नवीन योजनेचा व डिजिटल युगामध्ये काय उपयोग होणार आहे ते संपूर्ण पाहून घ्या। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसानमध्ये मागच्या 18 हप्त्यामध्ये केवायसी बंधनकारक केली, त्याचप्रमाणे तुम्हाला आता 20व्या हप्त्यासाठी फार्मर आयडी बंधनकारक करण्यात येणार आहे, कारण की जे काही शेतकरी फार्मर आयडी काढणार नाहीत त्यांना बऱ्याचशा योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, कारण की ज्या काही नवीन नवीन योजना निघणार आहेत त्याच्याद्वारे शेतकऱ्यांना या फार्मर आयडीमुळे बहुत जास्तीत जास्त लाभ होणार आहे। तर मित्रांनो, यातले काही लाभ सांगतो तुम्हाला। मित्रांनो, तुम्हाला फार्मर आयडीद्वारे तुम्ही एखादं गाय पालन असो, म्हशी पालन असो किंवा इतर कोणतीही जनावरं असो किंवा शेतामध्ये नवीन एखादे शेडगीर उभारण्याची फाईल असो, त्या फाईलसाठी तुम्हाला फार्मर आयडीची खूप आवश्यकता आहे। त्यानंतर फार्मर आयडीद्वारे तुम्हाला कमीत कमी 3 ते 3.5 लाखापर्यंत ते 5 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज ही देण्यात येऊ शकते, म्हणजे की देण्यात येणार अशा प्रकारची बी एक नवीन योजना निघणार आहे। त्याचबरोबर तुम्ही इतर कोणतीही काम करायचं असेल किंवा तुम्हाला सोप्यात सोपं सांगतो, पीक विमा जरी सुद्धा तुम्हाला भरायचा असेल तरी तुम्हाला फार्मर आयडीची गुंतवणूक करा, म्हणजे की फार्मर आयडी लागणार आहे। तर अशा प्रकारचे बरेचसे काम आहेत की जे दैनंदिन जीवनात आपल्याला वापर करताना फार्मर आयडीची गरज पडणार आहे व ही आपली सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी फार्मर आयडी ही काढण्यात आलेली। तर अशा प्रकारे या फार्मर आयडीचे काम असणार आहे। आता राहिला मुद्दा की पीएम किसानसाठी हा बंधनकारक का करण्यात आले, तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसानद्वारे तुम्हाला बऱ्याचशा योजनेचा लाभ मिळत आहे। नमो शेतकरी बी पीएम किसानच्या पार्श्वभूमीवर मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, येणार काय तुम्हाला पीएम किसानचा 20व्या हप्त्यासाठी फार्मर आयडीची खूप मोठी बंधनकारक करणार आहेत, कारण की जर तुम्ही हे फार्मर आयडी काढण्यात नाही आलं तर 20वा हप्ता मिळणार नाही अशी बी माहिती आलेली। तर अशा प्रकारे तुम्हाला फार्मर आयडीद्वारे असं तुम्हाला सपोर्ट होणार आहे आणि फायदा बी होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, जी काही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, राहिला मुद्दा 19वा हप्ता, तर 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी मिळणार आहे। तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळालेली आहे। जर काही उर्वरित बाकी असेल तर कमेंट करा व ते तुमच्या नातेवाईकांना मित्रांना शेअर करा। धन्यवाद, भेटूया।